सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज दुसरा तिसरा कोणताही विषय नसणार आहे. आज कोणत्याही पद्धतीने अपडेट नसणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा विषय की ज्या समाजामध्ये ज्या समाजाच्या विरोधात ज्या घटना घडत असतात त्याच्याविषयी जर आपण आवाज उठवला नाही, त्याच्याविषयी जर आपण समाज प्रबोधन केलं नाही तर ह्या गोष्टी सगळ्या शून्य असतील. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजेच आता तुम्हाला वाटणार हा विषय काय सर, तर काल जे प्रकरण बदलापूर ठाणे बदलापूर या भागात जे घडलेलं होतं, ज्या निष्पाप मुलींवरती अत्याचार करण्यात आलेले होते, त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज तुमच्यासमोर मी आलेलो आहे. विषय अशा पद्धतीनं आहे. कालचं हे प्रकरण तुम्हाला काल मीडियामुळे पोहोचलं, पण ते प्रकरण कालचं नव्हतं. हे प्रकरण होतं 13 तारखेचं. 13 ऑगस्टपासूनची हे प्रकरण सुरू झालेलं होतं आणि काल 20 ऑगस्ट 21 ऑगस्टपर्यंत हे प्रकरण आत्ता बाहेर पडलं. तब्बल 7 ते 8 दिवस हे प्रकरण का गुपित राहिलं आणि तब्बल 7 ते 8 दिवसानंतर आता काल प्रकरण ते का उफाळून उठलं, याचं पूर्ण विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला जे काही समाजाच्या विरोधामध्ये घडत असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम हे प्रामाणिकपणे करेन. सो जर बघायला गेलं तर महाराष्ट्र प्लस महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जे विविध प्रकरण घडत आहेत, ज्या काही समाजातले जे घटक आहेत त्याच्यामध्ये महिला असतील, मुली असतील, त्याच्यामध्ये त्यांना आई बहीण काही कळत नाही. आत्ताच्या मुलांना काही कळत नाही. फक्त सोशल मीडियामुळे ॲक्टिव्ह व्हायचं, जे काही शारीरिक सुख किंवा एखाद्या तुटपुंजा अपेक्षेनं एखाद्या मुलगीकडे बघायचं आणि तिच्याकडं तिचं वय न बघता ती काय आहे, मुलगी किती वर्षाची आहे, तिला काय कळतं का, भावना वगैरे का आहेत का, याचा कोणताही विचार न करता एखादा मोठा व्यक्ती असेल किंवा वयात आलेली मुलं असतील, त्यांचं सध्या गणित हे बिघडलेलंच आहे. हे पूर्ण समाजानं बघत आलेलं आहे. परवा जे उरण रायगडला प्रकरण सुद्धा घडलं ते सुद्धा तुम्ही बघितला. त्यानंतर कोलकात्याचं अलीकडचं प्रकरण, पूर्ण घडामोडी तिथं होत आहेत. पूर्ण जे काही विषय झालेला आहे, कशा पद्धतीनं त्या मुलीचा विषय केलेला आहे, ते पूर्ण न सांगताचा विषय, वेगळा विषय आहे टोटली. त्याच्यावरती बोलू शकत नाही. जो बेंगलोरला विषय, कोलकात्याला विषय झालेला होता, त्या कलकत्त्याच्या डॉक्टरला, लेडीज डॉक्टरला कशा पद्धतीनं त्याच्यावरती अन्याय अत्याचार किंवा कशा पद्धतीनं गोष्टी केलेल्या होत्या त्या सांगू शकत नाहीत. पूर्णपणे सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. पण काल प्रकरण पेटून उठलं बदलापूरचं, आणि एक 4 वर्षाची मुलगी आणि एक 6 वर्षाची मुलगीवरती, जे का शाळेच्या जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती शिपाई असतात, स्वच्छता कामगार असतात, त्यात 24 वर्ष नराधमानं एक 4 वर्षाची मुलगी, एक 6 वर्षाची मुलगी, या मुलगीवरती अत्याचार केलेले आहेत. आणि हे कधी कळालं? हा प्रकरण 13 ऑगस्टचं होतं. 13 ऑगस्ट नंतर काही दिवसानंतर ह्या गोष्टी झालेल्या होत्या. त्यानं मुतारीमध्ये घेऊन त्यांना त्या गोष्टी सगळ्या केलेल्या होत्या. आणि विषय म्हणजे ज्यावेळी ज्या लहान मुलींचं गुप्तांग असतं, प्रायव्हेट पार्ट, ज्यावेळी तिथं दुखापत होऊ लागली किंवा पेनिंग व्हायला लागलं, त्यावेळी तिला सहन नाही झालं आणि तिनं आपल्या आजोबांना सांगितलं की बाबा इथं मला मुंग्या यायला लागलेत. हे प्रकरण अतिशय वेगळं आहे. आम्ही वयात आलेलो आहोत, आपण मोठी आहोत, आपल्याला समजू शकतोय. पण त्या लहान बाळाला, त्या निष्पाप कळीला, जी कळी उमलायच्या अगोदर आपण खोडायला जातोय, त्या कळ्या इथं वाचवताना काय होते कंडिशन ते तुम्हाला नाही कळणार. जोपर्यंत आपण बाप आई होत नाही तोपर्यंत या गोष्टी आपल्याला कळत नसतात. तो जो नराधम होता 24 वर्षाचा, त्याचं कशात काय फाटक्यात पाय होतं, म्हणून दुसऱ्याच्या स्त्रीकडे बघत असताना चुकीच्या नजरेनं त्याची नजर गेली आणि वेळेची संधी साधत त्यानं 2 मुलींवरती अत्याचार केलेले होते. आणि ज्यावेळी गुप्तांगाला त्रास व्हायला लागला त्यावेळी त्या मुलगीनं आपल्या आजोबांना सांगितलं आणि आजोबांना सांगितल्यानंतर आजोबांनी हॉस्पिटलमध्ये दाखवलं आणि हॉस्पिटलमध्ये तिला कळालं की याच्यासोबत एक वेगळंच प्रकरण कायदा झालेलं आहे. त्यानंतर मग पालकांच्या भोवया उंचवल्या आणि मग त्या आजोबांनी अजून एक जी मुलगी होती त्या मुलगीच्या पॅरेंट्सला कॉल केला, तिला पण सांगितलं, सेम तिची पण कंडिशन होती. आणि मग त्यांना समजलं की हे प्रकरण अशा पद्धतीनं आहे. पण एवढं होऊन सुद्धा पालकांनी शाळेकडे धाव घेतली, तरीसुद्धा शाळा प्रशासन जे आहे त्यांनी कोणत्याही पद्धतीने त्याच्यावरती विचार केला नाही. त्याच पद्धतीनं सोबतच पोलीस डिपार्टमेंटकडे गेलीत आणि पोलीस डिपार्टमेंटसुद्धा याच्यावरती कोणताही विचार केला नव्हता. लक्षात ठेवा, जवळजवळ 24 तास तरी विचार करा. आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. आपल्याकडे कुठली सत्ता, आपल्याकडे कुठली पॉवर ना, आपण कुठल्या पक्षाचं ना, आपण कुठला नेता. सो अशा पद्धतीनं आपण जर सर्वसामान्य व्यक्ती जर असं आपल्यावरती अन्याय अत्याचार होऊन आपल्यासाठीच काही नियम कायदे
ज्या पोलीस चौकी आहेत, जे काही डिपार्टमेंट आहेत ते बनवले असतील आणि ते जर आपल्याच मतीला येत नसतील तर मग हे महाराष्ट्र नाही, एवढं लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र हा वेगळ्याच दिशेने सुरू झालेला आहे, त्याची वाटचाल जी आहे त्याची वेगळ्याच दिशेने वाटचाल सुरू झालेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. एवढा विषय खूप महत्त्वाचा होता बदलापूरमधला काल, की मी सुद्धा मुंबईमध्ये आणि बदलापूरच्या एरियामध्ये सध्या मी काल पण होतो आणि आता सुद्धा आहे काही कामानिमित्त. पण विषय अशा पद्धतीने आहे, पूर्ण ट्रेन बंद केलेल्या होत्या, ट्रेन फोडायला सुरू झालं होतं. जे काही बदलापूरच्या स्टेशनवरती रेल्वे रोको केलेला होता त्या रेल्वे रोकोमध्ये पोलिसांवरती सुद्धा दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली होती. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. त्याचबरोबर यामध्ये त्या पोलिसांची काही चुकी नाही, ते का कॉन्स्टेबल होते, अंमलदार होते, त्यांची काही चुकी नाही. ते फक्त बंदोबस्त याच्यासाठी केला होता की तिथं वेगळं प्रकरण काय व्हायला नको. पण माणसाला राग असतो आणि तो यावा, आणि काल आलेला होता आणि त्यांनी पॉवर दाखवलेली होती. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात पोलिसांवरती दगडफेक झाला आणि तिथं जर तुम्ही बघितलं असाल तर ते जवळजवळ 20% 10% पोलिसच सेफ्टीमध्ये होते, बाकी सगळे ओपन होते. जर एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये एवढी कॉन्स्टेबल सापडले असतील तर लय विषय अवघड झाला असता. कोणत्याही पद्धतीने त्यांच्याकडे सेफ्टी गार्ड नव्हते, हेल्मेट नव्हते, लाठीकाठी जास्त पद्धतीने नव्हत्या. म्हणजे हे किती अलर्ट असतील विचार करा प्रशासन. समजलं. सो खूप महत्वाचा विषय होता की जनता म्हणजे सामान्य हा व्ह्यू प्रत्येकानं बदलायला पाहिजे, आपली सेफ्टी पाळायलाच पाहिजे. पण विषय खूप महत्वाचा होता की तिथं जर त्यांना जर न्याय भेटला नाही तर 100% जे काही समाज होता तो पेटून उठलेला होता आणि त्यांनी शाळा सुद्धा फोडायला चालू केलेली होती आणि त्याचबरोबर रेल्वेचं सुद्धा नुकसान केलं होतं. आणि हे करणं गरजेचं आहे, त्याशिवाय प्रशासनाचं लक्ष हे यांच्याकडे लागणार नव्हतं. एवढ्या दिवसामध्ये जर ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुद्धा तिकडून शाळा व्यवस्थापन कमिटी असेल किंवा शाळेकडून असेल, कारण की नाव जातं, हे जातं, ते जातं, सगळ्या गोष्टी असतात. आणि दुसरी गोष्ट, नाव जर जात असेल तर 24 वर्षाचा जो काही नराधम होता त्याला तुम्ही कोणत्या बेसिसवरती, कोणत्या क्रायटेरियावरती तुम्ही त्याला त्या शाळेमध्ये तुम्ही सफाई कामगार म्हणून घेतला होता, हा विषय खूप महत्वाचा आहे. त्याबरोबर तो जो XYZ व्यक्ती होता कोणतरी, तो एका पक्षाचा काहीतरी कार्यकर्ता होता म्हणून जर तुम्ही त्याला पाठबळ घालत असाल तर ही गोष्ट अतिशय निंदनीय, लक्षात ठेवायचं. त्या 4 वर्षाची आणि 6 वर्षाची मुलगी किती वर्षाची लक्षात ठेवायचं. ती जर मुलगी माझी असती, ती जर मुलगी तुमची असती तर तोपर्यंत तुम्हाला ती झळ पोचली नसते, लक्षात ठेवायचं. पेटून उठला असता, उभा मारला असता, उभा चिरला असता. पण तसं काही न करता त्याला पाठिंबा गाठला. 13 तारखेचं प्रकरण 7 दिवस झालं लपवण्याचा प्रयत्न हे केला जात होता आणि शेवटी हे प्रकरण बाहेर पडलं आणि लाखो लोक बदलापूरच्या स्टेशनवरती, त्या शाळेवरती संबंधित जे काही तोडमोड असेल, मोडतोड असेल ते सुरू करायला सुरुवात केली होती. म्हणजे हे प्रकरण एवढं निंदनीय आहे, लक्षात घ्या. याच्यावरती आपण नाही बोललो तर विषय टोटली वेगळा असेल. कारण की हे जर प्रकरण अशा पद्धतीने जरी असलं तरी महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये सुद्धा असे प्रकरण घडतात, असे प्रकरण बाहेर पडत नाहीत. आणि ह्या ज्या कळ्या आहेत त्या कळ्या उमलायच्या अगोदरच जर तुम्ही खुडत असाल तर मग हे प्रकरण अतिशय वाईट असेल, एवढं लक्षात ठेवायचं. ह्याच्या आधी वेगवेगळे प्रकरण झालेले होते, आसिफा केस असेल, सगळ्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या केसेस आपल्याला माहित आहेत, सगळ्यांना केसेस सगळ्या माहिती आहेत. ज्यावेळी आसिफा केस झालेले त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आवाज उठवला होता. आणि दुसरी गोष्ट, हे मला आवडतं किंवा ज्या गोष्टी आहेत हे प्रकरण मी का घेतलं आज, कारण की जवळजवळ 1 लाख मुलींना मोफत प्रशिक्षण देणारा माणूस सुद्धा समोर आहे. आज मला या गोष्टीचं वाईट वाटतं की आम्ही प्रत्येक मुलीचं हात जे आहे ते बळकट करण्याचा प्रयत्न हे गेले 15-16 वर्षापासून करत आलोय, आता सुद्धा करतोय. एक प्रमुख प्रशिक्षक म्हणून, एक सिनियर इन्स्ट्रक्टर म्हणून मी काम करतोय या पदांवरती. पण ज्यावेळी आम्ही ग्रामीण भागामध्ये शिकवायला जातोय त्यावेळी आमच्याकडेच नजरा चुकीच्या वळल्या जातात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं हे जे प्रकरण आहे ते मला आवडलं तर नाहीच आहे, निषेध तर केलाच आहे. पण ज्यावेळी आम्ही पण जायत होतो, ज्यावेळी आम्ही 18 वर्षाचा 19 वर्षाचा होतो, ज्यावेळी कोचिंगला जात होतो त्यावेळी सुद्धा संबंधित काही शाळा होत्या, त्या शाळांनी सुद्धा आम्हाला बंदी घातलेली होती की तुम्ही शिकवायचं नाही आम्हाला, कारण तुमच्या विभागामध्ये तुम्ही जे गेम करताय, तुम्ही जे शिकवताय त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडून वेगवेगळ्या मुलींवरती अन्याय अत्याचार झालेले आहेत. मग मी त्यांना एक प्रश्न त्यावेळी विचारला होता रिटर्नमध्ये की फक्त आमच्यामध्ये झालेत का, मराठी शाळेमध्ये होत नाहीत की हायस्कूलमध्ये होत नाहीत. हा ज्यावेळी प्रश्न विचारला त्यावेळी माझ्याकडे हिस्ट्री होती, कारण की आपण जे शिकवतोय त्याच्यामध्ये आपल्याकडे पाठीमागचा पूर्ण इतिहास पाहिजे आणि आपण विदाऊट हिस्ट्री आपण कधी टीचिंगला कोचिंगला जात नाही, लक्षात ठेवायचं. त्यावेळी मी पूर्ण इतिहास त्या एका मुख्याध्यापकाला सांगितलं होतं. त्यावेळी मुख्याध्यापकाची पळता हुई थोडी झालेली होती आणि त्यानंतर त्याचा एवढा इफेक्ट बसला मला की त्या शाळेचा प्रमुख पाहुणा म्हणून मला कायमच स्पोर्ट्स टीचर जे काही उद्घाटन समारंभ असतो त्याला कायम प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं गेलं. तर आपला आपण सांभाळायचं असतं. प्रत्येकानं दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलायला पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळं ते दुसऱ्याचे आहे म्हणून आपण आज गप बसलो तर उद्या आपल्याकडं जर एखादे प्रकरण असं आलं तर मग ते लोक गप बसतील आणि तुम्हाला न्याय भेटणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं हे जे प्रकरण झालं बदलापूरचं
बदलापूरचं प्रकरण अतिशय वाईट होतं. सर्व मीडियानं हे ज्यावेळी हे प्रकरण बाहेर पडलं त्यावेळी ते पूर्ण वाऱ्यासारखं पूर्ण महाराष्ट्राभर पसरलं. पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासोबत जे इतर राज्य आहेत आपल्या भारतामध्ये, त्या भारतामध्ये एवढं नियम कायदे स्ट्रिक्टली आहेत का या गोष्टीच्या बाबतीत, हे आम्ही विचार करण्याचा प्रश्न आहे. कारण की एवढी प्रकरण घडायला आलेत 15-15 दिवसावर, 7-7 दिवसांनी, 2-2 दिवसावरती. आता काल ते झालं होतं, पण आज परत अकोल्यामध्ये प्रकरण झालंय काहीतरी. हे मी पूर्ण वाचायला नाही, पण तुमच्यापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण की या नियमांचं असेल, हे वर्दीचं असेल, हे होम डिपार्टमेंटचं असेल, एवढी भीती का राहिली नाही समाजामध्ये? कारण की काही लोक त्यांना उघड उघड सपोर्ट करतात, मध्ये पक्षाचे असतील किंवा डिपार्टमेंट मधले असतील. तर हा विषय सरळ होतोय, त्यामुळं ह्याची भीती आता लोकांना सर्वसामान्य लागलेली नाही आहे. ग्रामीण भागामध्ये जर बघायला गेलं तर पोलीस म्हणजे अतिशय भीतीदायक विषय असायचा आणि अजून सुद्धा आहे. पण जर शहराला बघायला गेलं की कोण कोणालाच घाबरत नाहीत. हा विषय टोटली वेगळा आहे. सो जे काही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासंदर्भात इतर जे राज्य आहेत त्या इतर राज्यांमध्ये हे नियम कायदे जर स्ट्रिक्टली नाही झालं तर अशाच अनेक कळ्या खुडल्या जातील, ज्या उमलायच्या अगोदरच खुडल्या जातील. आणि हे आपला महाराष्ट्र सहन करणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा पूर्णपणे वेगळा आहे. त्या इतिहासावरती बोलायची गरज नाही. प्रत्येकजण शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, पण त्याचं जर आपल्याला इम्प्लिमेंट करता आलं नसेल तर तुमच्या शिक्षणाला झिरो व्हॅल्यू एवढं लक्षात ठेवायचं. समजलं काय म्हणतोय? जर इतर देशांमध्ये जर बघितला, काही देशांमध्ये असे नियम कायदे आहेत की ज्या दिवशी तो हे असं कार्य करेल त्या दिवशी त्याला गोळ्या घालून मारायच्या, ज्या दिवशी असं कार्य करेल त्याची पूर्ण चाचणी करायची, टेस्ट घ्यायची आणि चाचणीमध्ये तो पॉझिटिव्ह आला तर त्याला लगेचच फाशी द्यायची. म्हणजे अशा पद्धतीचे कडक कायदे काही देशांमध्ये आहेत, अजूनही आहेत, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपल्या जर अशाच लोकांना जर पोचलं जात असेल, त्याला फक्त 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. 3 दिवसाची पोलीस कोठडी. झाला आजचा दुसरा दिवस, उद्या तिसरा दिवस झाला की परवा तो बाहेर. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? मग कुठे आहेत तुमचे नियम आणि कुठे आहेत तुमचे कायदे? कुठे आहेत तुमची पनिशमेंट? कुठे आहे? जोपर्यंत ती व्यक्ती किंवा ती गोष्ट आपल्यापर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला काही किंमत नसेल, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येकानं दुसऱ्याचं आहे म्हणून आता गप बसलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. प्रत्येकानं ती लहान लहान मुली आपल्याच मुली आहेत समजून, आपण एक बाप म्हणून, आपण एक आई म्हणून आपले कर्तव्य आहे की ही गोष्ट समाजापर्यंत पोहोचवायला पाहिजे. त्याचसोबत मी या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना पण हे करतोय, एक विनंती करतोय की आपण आपलं कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पडा. तुम्ही जसा शाळा कमिटीचे व्यवस्थापनचे अध्यक्ष असाल तर तुम्ही स्टाफ निवडताय, तो स्टाफ निवडत असताना कशा पद्धतीचा आहे, त्याचं जे काही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असतं ते आहे का, त्याचं बिहेव कसं आहे, सगळं शोधून मगच तुम्ही स्टाफ भरायला पाहिजे होता. पण ते पूर्णपणे चुकीचं झालेलं लक्षात ठेवायचं. अशा महाराष्ट्रातल्या हजारो शाळांमध्ये हे प्रकरण किंवा अशी कंडिशन आहे एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे कुणाची नीती कधी कशी बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्यांनी स्कूल चालू केलेत त्यांना लोकांना सांगतोय की तुम्ही योग्य तो स्टाफ भरा. परत एकदा सांगतोय, त्या शाळांमधला काही मुख्याध्यापक आहेत, काही हे आहेत, शिक्षक आहेत, क्लास टीचर ते असतील आणि काही स्टाफ आहेत, असं सर्वांचं निलंबन तिथे करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवायचं. पण अशानं काय होणार आहे? नाही आहे. ज्याने शिक्षा केली त्याला कोणतेही पनिशमेंट जर भेटणार नसेल, 3 दिवसाची जर तुम्ही फक्त पोलीस कोठडी देत असाल आणि त्याला बाहेर काढत असाल तर मग काय उपयोग, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर काही बनवाबनवी सुद्धा होत आहे की तो मनोरुग्ण आहे, तर तिथं काय सांगितलं जातं बघितले मी, काही लोकांकडून सुद्धा मी ऐकलेलं आहे की तो मनोरुग्ण होता, त्याच्यावर त्या आधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत. मग अशी व्यक्ती तुम्ही शाळांमध्ये ठेवता का? अशा व्यक्ती तुम्ही शाळांमध्ये ठेवल्याच का? हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही चारित्र्य पडताळणी जर केला असता, त्याच्यामध्ये त्या अहवालामध्ये आलं असतं की बाबा डिव्हिजनमधनं पोलीस प्रमाणपत्र जे असतं त्याच्यामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये जर तुम्हाला जाणवलं असतं की याच्यावर ऑलरेडी 2-3 गुन्हे दाखल आहेत, त्याला आपण घेऊ शकत नाही, तर इथून पुढं मग महाराष्ट्र शासनानं पण सांगितलंय, एकनाथ शिंदेनी पण सांगितले, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा सांगितले की योग्य ते निर्णय घेऊन कठोरात कठोर शिक्षा त्याच्यावरती करण्यात यावी, असं त्याचा विषय आहे. पण हे असं होत नाही, लक्षात ठेवायचं. हे फक्त तेवढ्यापुरतंच असतं. आणि दुसरी गोष्ट, आजचा दिवस गेला की उरणच्या मुलगीचं काय झालं कोणी विचारतं का? नाही आहे. आज बदलापूरचा विषय झाला, आता तो पण लातूरचा, काल बदलापूरचा विषय झाला, आज लातूरचा आला. बदलापूर मावळणार आणि ते रायगडचं उरणचं सुद्धा प्रकरण मावळलेलं आहे. तसं काल सुद्धा मावळलं, कोलकात्याचं प्रकरण सुद्धा मावळणार आणि अकोल्याचं सुद्धा प्रकरण मावळणार. म्हणजे हे मावळत जाणं, ह्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने विचार करायला आम्हाला वेळ नाही आहे. तोपर्यंत अजून 1000 प्रकरण घडतील, लक्षात ठेवा. त्यामुळं या नराधमांना मोठ्यात मोठ्या प्रमाणात शिक्षा झालीच पाहिजे. जोपर्यंत एखादा फाशी शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत समाजामध्ये भीती राहणार नाही, हे मात्र नक्कीच आहे. कारण की प्रत्येक जणाला माहीत झालंय की काय शिक्षा आहेत, कशा पद्धतीने शिक्षा आहेत, काय उपयोग नाही.
त्या गोष्टींचा काय उपयोग नाही. जर असे प्रकरण घडली आणि त्याला जर फाशी शिक्षा दिली नाही तर मग प्रकरण विषय वेगळ्या पद्धतीने होणार, लक्षात ठेवायचं. म्हणजे त्यांना माहिती आहे आपण जर हे केलं तर आपल्याला 5-6 दिवसानं 1-2 वर्षांनी बाहेर यायला मिळणार आहे, आपण निवांत राहू शकतो, काय विषय नाही. पण एखाद्या 2 मुलींचं आयुष्य हे आयुष्यभर बर्बाद झालं एवढं लक्षात ठेवायचं. या अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं या गोष्टीचा आपल्या चॅनलकडून जाहीर निषेध असेल आणि सर्व विद्यार्थ्यांना पण सूचना करतोय, मुलींना पण सूचना करतोय, तुम्ही योग्य पद्धतीने बिहेव करायचं आहे. कुणासोबत किती राहताय, कशा पद्धतीने आहे. काही लोक तुमच्यावरती वॉच ठेवतात का, कशा पद्धतीने काय करतात, लगेचच अलर्ट राहा, पालकांना कळवा, लगेच पालकांकडून डिपार्टमेंटकडे जावा किंवा जे काही गोष्टी असतील रितसर त्या करण्याचा प्रयत्न ह्या वेळेवर करा. अजिबात कोणीही रिस्क घेऊ नका. स्वतः सेल्फ डिफेन्स असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे टेक्निक्स आहेत, त्या पद्धतीने स्वतःचं डिफेन्स करता आलं पाहिजे. या मुली लहान होत्या, 4-6 वर्षाच्या मुली, काय डिफेन्स करणार बिचाऱ्या, कोणती ताकद, कोणती पॉवर आणि कोण येणार त्यांच्या मदतीला. सो अशा पद्धतीनं. आणि ते कोलकात्याचा विषय तर टोटली वेगळा झाला होता. त्या मुलगीला, ती जी काही लेडीज होती किंवा जी काही महिला होती, तिला कोणत्याही पद्धतीनं स्वतःचा डिफेन्स करण्यापेक्षा हे जे प्रकरण झालेलं होतं ते 1-2 माणसांचं प्रकरण नाही आहे, टोटली वेगळा प्रकरण तिथं झालेलं होतं. त्याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहे. पण आता जे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रकरण घडलं बदलापूरचं, त्याच्यावरती आवाज उठवणं गरजेचं होतं. म्हणून तुम्हाला आज मी हे बोललेल्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं या गोष्टीचा आपल्या चॅनलकडून जाहीर निषेध असेल. परत सांगतोय, सर्व जे काही महाराष्ट्रातली लोकसंख्या आहे त्या एक व्यक्तीला सांगतोय की असे प्रकरण करू नका. लक्षात ठेवा, हे घटक आपल्यातलेच आहेत. ती सुद्धा कुणाची तर भाऊ बहीण आहे, लक्षात ठेवायचं. रक्षाबंधन आपण परवाच केलेत. सो तुमचं जोपर्यंत व्ह्यू बदलत नाही समाजातील विविध घटकाकडे, तोपर्यंत तुमची नियती सुद्धा बदलणार, लक्षात ठेवायचं. तुम्ही आज तिच्यावर केला आणि 2-3 वर्षांनी दुसऱ्यावर कराल, म्हणजे तुम्ही मनमानमी कारभार करायला गेला तर कदाचित मग याच्यावरती वेगळे कायदे यायला पाहिजेत असं मला वाटतं. सो बघूयात महाराष्ट्र पाऊल उचलतंय का, किंवा आपला देश सुद्धा याच्यावरती काय करणार का, याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सो सर्वांना विनंती करतोय, परत असा विषय होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. त्याचबरोबर या व्हिडिओला सर्वत्र शेअर करायला विसरू नका. दुसरी गोष्ट, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सो मी इथंच थांबतोय. तोपर्यंत